बोला पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। विठ्ठल 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 विठ्ठल। आज मला थोडं गंभीरतेनं माझे शब्द ऐका। आज माणसाकडे कोणती गोष्ट नाही, सांगा मला कोणती गोष्ट नाही तुमच्याकडे, माझ्याकडे, जगाच्या मार्केटमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाकडे, सगळ्यांकडे आहे। पूर्वी सायकल 850 रुपयाची होती, पण सायकलवर दोघ जण बसून जात होते। म्हातारा म्हातारीला पायडल मारत मारत देवस्थान पर्यंत नेत होता, रविवारच्या दिवशी दर्शन करत होते। गाडी 50 लाखाची आली तुमच्या दरवाजात, माझ्या दरवाजात, पण गाडी निवांतपणे फिरायला जाण्यासाठी तयार होत नाही। वस्तू आपल्याकडे कोणत्या नाहीत मला सांगा, कोणती वस्तू नाही तुमच्याकडे, माझ्याकडे सगळ्या वस्तू आहेत, पण त्या वस्तूला धनातून आपण त्या वस्तूला अर्जित केलं, मिळवलं, पण त्या वस्तूला, त्या धनाला आपण एवढे किंमत द्यायला लागलो, एवढे किंमत द्यायला लागलो, माणुसकी आपल्यापासून दूर गेली। म्हातारी स्वयंपाक करत होती, दुर्डीत जर अर्धी भाकर असली तर म्हातारी नातवाच्या तोंडाकडे पाहून म्हणत होती मला आज भूक नाही। माय म्हणत होती मला जेवायचं नाही, बाप म्हणायचा मी बाहेर गेलतो, मित्राच्या घरी जेवण केलं। तिघ उपाशी राहत होते, पण नातवाला जीव घालत होते। 4 पोळ्या जर शिल्लक झाल्या तर 2 पोळ्यान वाटीभर भाजी शेजारच्या घरी नेऊन देत होते। तुमच्या पोराला माझ्या घरची ही भेंडीची भाजी आवडते। माणूस गेला चंद्रावरती, पण शेजाऱ्याला भुलला, बंद घराच्या समोर उरली नुसती पादत्राणे। तुझ्याकडे पैसे लाखोन आलेले का? ज्या क्रेडिट कार्डला, ज्या पैशाला, ज्या बॅलन्सला, ज्या FD ला, ज्या SIP ला तू महत्व द्यायला लागला, ती लाखो रुपयाची झाली, पण हक्कानं ज्याच्या खांद्यावर 2 अश्रू गाळायचे असा मित्र नाही ना तुझ्या जीवनात। ज्या पैशाला तू महत्व द्यायला लागला, त्या पैशानं 4 व्हीलर गाडी आणली, तू 7 सीटर गाडी आहे तुझ्याकडे, पण एकटाच बसताना आले का? 6 सीट रिकाम्या आहेत ना, खायला उठतात ना चालत्या गाडीमध्ये। माणूस सगळ्या गोष्टीनं धनानं श्रीमंत झाला। म्हातारा घराच्या कोपऱ्यात बसायचा, बोलल्या पाहिजे ह्या गोष्टी। कीर्तन इट्स नॉट एंटरटेनमेंट, इट्स एनलाइटमेंट ऑफ सोसायटी। कीर्तन मनोरंजनाचं साधन नाही, प्रकाशित करण्याचं माध्यम आहे। बोललं पाहिजे। घराच्या कोपऱ्यात म्हातारा आराम खुर्चीवर सागवानच्या लाकडी बसलेला असायचा। 25 वर्षाचा तरुण पोरगा असू द्या, म्हातारा दिसला की मान खाली टाकायचा, आणि तो म्हातारा जगाच्या विद्यापीठातला एकही वर्ग न शिकलेला, पण जगण्याचं शहाणपण शिकवत होता। माझ्या घरातली आजी शिकलेली नव्हती, पण 82 वर्षाची म्हातारी, जिच्या डोळ्याच्या खोबण्या खोल गेल्या, जिच्या नजरेला मोतीबिंदू झाला, त्या म्हातारीच्या मुखातून निघालेले शब्द अडखळत अडखळत जरी येत असले तरी जगण्याचा मार्ग दाखवत होते। आता माणूस कुठं राहिला तुमच्या घरात? आता आपुलकीचा मित्र कुठं राहिला आयुष्यात? याचं कारण है इसका एकही। काळ्या दगडावर लिहा, अंतकरणावर शब्द कोरून घ्या, याचं कारण एकच आहे। माणसाला कागदाच्या नोटा काळजाच्या माणसापेक्षा महत्वाच्या वाटायला लागल्या। ज्याचं काळीज आहे ना, जो आपल्यासाठी रडतो, त्याची भावना महत्वाची नाही। कागदाच्या नोटा माणसापेक्षा मोठ्या व्हायला लागल्या, आणि बँकेतले कागदाचे तुकडे माणसाकडे खूप झाले, पण काळजाचे तुकडे मात्र घर सोडून जायला लागले। विठ्ठल 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 विठ्ठल। तुम्ही म्हणा महाराज हे सगळं तुकाराम महाराज, संबंध काय? ऐकून घ्या। धनाला संतांनी कसपटासारखं महत्व दिलं, म्हणून आज 450 वर्ष झाले तरी हृदय मंदिरामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज जिवंत आहे। आज 725 वर्ष झाले माऊली महावैष्णव ज्ञानोबा राय, अत्याचार झाला, शब्द कानावर पडले, शिव्या हसडल्या, दिलेल्या शिव्यांच्या ओव्या तयार केल्या माऊलींनी, जनतेचं जीवन सुधरवलं। धनाला महत्व नाही, माणसाला महत्व दिलं। जन धन तन, शरीराला सुद्धा परमार्थाच्या मार्गात चालत असताना जास्त महत्व दिलं नाही। तुम्ही म्हणाल हे तर खलू, हे सगळं करण्याचं माध्यम आहे शरीर, या शरीराशिवाय परमार्थ होत नाही। तुम्ही सांगितलं बलवान असलं पाहिजे, याला महत्व दिलं नाही म्हणजे काय दिलं नाही? क्लेरिफाय करून घ्या, प्रश्न अडचणी दूर करून घ्या। या शरीराला
साधन म्हणून महत्व द्यायचं आहे, पण साध्य जो माझा पंढरीश परमात्मा आहे त्याच्याकडे जर वाटचाल करायची असेल तर शरीराचा सुद्धा परवा केली नाही, त्याला गवतासारखं मानलं. 80-80 वर्षाचे म्हातारे आजोबा चालतात. आमच्यासारख्या 28-30 वर्षाच्या तरुण पोराला लाज वाटते सासवडच्या घाटात. पायाला भेगा पडल्या, माती गेली. आजोबा उद्या सकाळी मी चालत नाही महाराज, असं वाटते म्हातारा खरंच चालत नाही. पण दुसऱ्या दिवशी सकाळी काकळ्याच्या पहिल्या अभंगाला गोपीचंदन टिळा लावून धोतर नेसून उपरणं खांद्यावर टाकून म्हाताऱ्याच्या गळ्यात टाळ असतात आणि ते आजोबा भजन करतात. कारण पंढरीश परमात्म्याला भेटण्याकरता पायातल्या भेगा नाही दिसत, त्याला पंढरपूरची विठेवरची जागा दिसते. त्याला त्याचं घेणं देणंच नाही. आणि रस्त्यानं जाताना रडत असेल तो पायाच्या जखमांनी, पण त्याच्यापेक्षा 10 पटीनं जास्त रडते विठोबासाठी. माझ्या देवा तुझ्यासाठी चालत येतोय, शरीराला महत्व नाही. आज 25% आयुष्य माणसाचं याला सुशोभित करण्यामध्ये चाललं. ऐका, 25% आयुष्य. सांगू तुम्हाला, 7 दिवसामधले 2 दिवस सुशोभीकरणासाठी चालू आहे. तुम्ही जरा जाऊन पहा सलून मध्ये, एक पोरगा एक कटिंग करायचे 24 सूचना देते. वरचे कापा, खालचे जाडे ठेवा, इकडूनचे झोपून द्या, इकडूनचे बसून ठेवा. कटिंग करणाऱ्याला विचार पडते, याची एक कटिंग केल्यापेक्षा 3 एकर मका पेरायला परवडते. विठ्ठल हे सुंदर दिसण्याकरता धडपड आहे. माणूस त्यानं सुंदर दिसत नाही लेका. शब्द बोलू समजले तर तुमच्या अंतकरणात ठेवा. जनतेनं आपल्याला वाहवा करावी म्हणून चेहऱ्याला सुंदर करण्यापेक्षा, या केशभूषेला सुशोभित करण्यापेक्षा आज या भारत मातेला, माझ्या भारताला, माझ्या देशाला, माझ्या महाराष्ट्राला केस वाढवून देवानंद बनणाऱ्याची नाही, बुद्धी वाढवून विवेकानंद बनणाऱ्याची गरज आहे. का 24 वर्षाचा पोरगा अमेरिकेत उभा राहिला, अमेरिकेच्या फुटपाथवर उभा राहिला. अमेरिकेतल्या सुंदर मुलीनं चेहरा पाहिला, जवळ गेली आणि ते म्हणाली, एक्सक्यूज मी इंडियन मॉन्क, आय हॅव सम क्वेश्चन. हे भारतीय साधू पुरुषा, मला तुला प्रश्न विचारायचे, प्लीज आस्क. विचारा. इन माय कंट्री आय सीन मेनी पीपल वी वेअर ब्रँडेड क्लॉथ्स. मी माझ्या देशामध्ये ब्रँडेड कपडे घालणारे, ब्रँडेड कॉस्ट्युम मध्ये वावरणारे माणसं पाहिले. बट आय डोंट सी लाईक यू जेंटलमॅन. पण मी तुझ्यासारखा सुंदर माणूस नाही पाहिला. तुझ्या चेहऱ्याकडे पाहलन पाहतच राहावं वाटते. अशी सुंदरता तुझ्यामध्ये कुठून आली? 24 वर्षाच्या लुंगी गुंडाळलेल्या पोरानं उत्तर दिलं, एक्सक्यूज मी माय डिअर सिस्टर, इन युअर कंट्री कॅरेक्टर डिपेंड्स ऑन कॉस्ट्यूम, बट इन माय कंट्री कॅरेक्टर इज एव्हरीथिंग. विठ्ठल तुझ्या देशामध्ये कपडे चांगले घातले की माणूस जेंटलमॅन बनतो. केशभूषा व्यवस्थित बनवली की माणूस जेंटलमॅन दिसतो. माझ्या देशामध्ये 250चं धोतर नेसणारा म्हातारा विठोबा रखमाई म्हणत असेल तर तो 50 जेंटलमॅनच्या बरोबरीचा असतो. माझ्या देशामध्ये परस्त्रिया सदा पैनी माया म्हणणारा माणूस हा करोडपत्यापेक्षा जास्त मोठा असतो. चरित्र भारत का है धन, विशाल भारत का है मन, कहता तुकड्या नया जमाना, नवनिर्माण करेंगे हम. माझा देश हा चरित्राला प्राधान्य देणार आहे. म्हणून हे शरीर सुशोभित करायचं नाही आहे. या शरीराला कसपटासारखं महत्व देऊन या शरीर साधनाच्या माध्यमातून साध्यापर्यंत भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचायचं आहे. त्या परमात्म्यापर्यंत पोहोचण्याकरता परमात्म्याच्या मार्गामध्ये परमार्थ करायचा असेल तर त्याचं भजन करावं लागते. एक वेळ सुंदर भजन करू. विठोबा रखुमाई, 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 पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु
विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई। जन तण धन जन धन तण केले तृणाई समान, लाताडिला संसार केला षड उर्मीचा मार. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, ह्या तीन गोष्टीसाठी जीव धडपडतो. लोकेशना, वित्तेशना आणि शरीराचे श्रम कमी व्हावेत म्हणून. या तिन्ही गोष्टींना कसपटासारखं महत्व दिलं. हे सामर्थ्य बळीवंत असणाऱ्या भगवान परमात्म्यामुळे आमच्या जीवनामध्ये आलं. थोडं क्रॉस चेकिंग करू आपण. परमार्थ मार्ग जर स्वीकारला नाही तर या तीन गोष्टींना कसपटासारखं माणूस मानतो का यांना मानता मानता स्वतः कसपटासारखा होतो. दुसरी परिस्थिती सगळ्यांची वास्तविकता आहे. जनाला एवढी किंमत देतो परमार्थ जर समजला नाही तर त्याला असं वाटते की आपल्याला लोक जे म्हणतात ते आपण आहोत. लक्षात घ्या, तो धनाला एवढी किंमत देतो की त्याला असं वाटते की धनाशिवाय आपलं अस्तित्व नाही. आणि तो शरीराला एवढी किंमत देतो की शरीर आपलं सुंदर आहे म्हणून आपण सुंदर आहोत. आपला देश मात्र याला फाटा देतो. इथं चरित्राला महत्व आहे, इथं बुद्धीला महत्व आहे, इथं त्याच्या जीवनामध्ये काय साधना केली त्यानं त्याला महत्व आहे. सोपं सांगू, तरुण मुलं बसलेले आहेत. एक तरुण पोरगा ज्याच्या गालावर खड्डे पडलेले आहेत, खड्डे गालाला पडलेले, केशभूषा विस्कळीत झालेली, खायला घरी भाकरीचा तुकडा नाही. आणि तो पोरगा जहाज वलवण्याचं काम करतो. जहाज वलवून घरी संध्याकाळी आला की जेवायला भाकर पोळी भेटत नाही. एक पोळी असली तर ती जळलेली असेल तर लहानसा पोरगा म्हणतो, अब्बाजान मैं ये जली हुई रोटी खा नहीं सकता, तुझे खानी ही पड़ेगी क्योंकि दिन भर तपती धूप में तेरे माँ ने काम किया है, तब जाकर 4 निवाले तेरे मुंह तक आए है. आणि त्या पोरानं कसं तरी डोळे बंद करून जळलेली पोळी गिळून घ्यायची, दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा काम करायचं. असं कित्येक वर्ष केल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर 1 नाही 2 नाही 3 नाही 10 नाही 16-17 पेक्षा जास्त इंटरव्ह्यू द्यायचे. त्याच्यात फेल झाला तो. आणि तो पोरगा पुन्हा अभ्यास करायला लागला. माणसाला जहाजात बसवायचं, जहाज वलवायचं, लोकांना मंदिरापर्यंत न्यायचं. लोक मंदिरात जाऊन दर्शन घेत होते, रामेश्वरमच्या 5 प्रदक्षिणा मारत होते. तेवढ्या वेळेत हा पोरगा कोपऱ्यातलं फिजिक्सचं पुस्तक काढत होता. द पॉइंट ॲट विच ऑल मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड इज कॉल्ड ॲज सेंटर ऑफ मास. फिजिक्सचा अभ्यास करत होता. तो पोरगा अभ्यास करून उपाशी पोटानं अमेरिकेच्या दरवाज्यात उभा राहिला. भारताच्या राष्ट्रपतीला काही न मानणारा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष वेलकम पॉइंटवर उभा राहिला. हात पुढे करून त्यानं सॅल्यूट केला आणि त्याच्या तोंडातून वाक्य बाहेर निघालं, वेलकम डॉक्टर APJ अब्दुल कलाम इन अवर अमेरिका. लक्षात घ्या, चेहऱ्यावरचे गड्डे, विस्कळीत केशभूषा माणसाला मोठं बनवत नाही. सजवलेलं शरीर आणि ब्रँडेड कपडे माणसाला मोठं बनवत नाही. माणसाला मोठं बनवण्याची ताकद चरित्रामध्ये आहे. म्हणून वेशधारी, साधे सुध्या वेशामध्ये असणारे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय, मी सांगितलं ना, पुतळा पाव वाटते माऊलींचा. जगद्गुरु तुकोबारायांचा नुसता फोटो पाहला माणसानं तरी माणसाची तार जुडते, तंद्री लागते. आपण अर्धा किलो बांधकामावर बांधकाम करत नेतो. सगळे माणसं, एकही सावळा दिसायला तयार नाही. जिकडे पहा तिकडे गोरे पान माणसं. सगळ्यांचे डीपी, सगळ्यांचे फोटो एकदम देखणे आहेत. हा चढवलेला वरचा शरीराला सजवलेला जो मेकअप आहे, एक दिवस गळून पडते. सौंदर्याच्या रस्त्यावरती केलेला सौंदर्य प्रसाधनाचा शृंगार गळून पडतो. पण विठ्ठल नामाचा शृंगार ज्याच्या मुखात असतो त्याच्या नावाचा इतिहास घडतो. लक्षात घ्या, त्याच्या गळ्यात टाळ आहे. जो भजन करतो त्याच्या जीवनामध्ये परम सुखाला तो प्राप्त होतो. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणाले, आम्ही या शरीराला सुद्धा महत्व दिलं नाही. का? कारण हे शरीर, याचं वर्णन केलं ज्ञानोबाराय सांगतात. सगळे
महात्मे संत महात्मे यांनी वर्णन केलं. हा एक दिवस गळून पडणार आहे, पण हा चांगला शाबूत असताना याच्याकडून जर चांगलं कार्य केलं तर मात्र अमर कीर्ती मिळवण्याकरता हाच कारणीभूत ठरणार आहे. देह जाईल जाईल त्यास काळोबा खाईल. एक दिवस माणसाला मृत्यू येणार आहे, त्याचं शरीर संपणार आहे. त्या शरीराला जो महत्व देतो, धनाला महत्व देतो आणि जनाला महत्व देतो, तो या तिन्हीमध्ये गुरपटून भगवान परमात्म्याला प्राप्त करू शकत नाही. बळीवंत असणाऱ्या भगवान परमात्म्याची आम्ही आराधना केल्यामुळे, भक्ती केल्यामुळे, पंढरीश परमात्म्याचा मार्ग स्वीकारल्यामुळे आम्ही एवढे बलवान झालो की 5 गोष्टी केल्या, दुसऱ्या चरणात 2 केल्या, संसाराला लाताडलं, षड उर्मीचा मारा केला, जनाला, धनाला आणि शरीराला 5ही गोष्टीला कसपटा एवढं महत्व दिलं. महाराज एवढं सगळं करून तुम्हाला भेटलं काय? अभंगाच्या शेवटचे तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, जय हो. तुका म्हणे आता, 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 तुका म्हणे आता. आम्ही मुक्तीची या माथा वा वा. लाथाडीला हा संसार, लाथाडीला हा संसार, लाथाडीला हा संसार, लाथाडीला हा संसार. षडउर्मीचा मार केला, वा वा. केला षडउर्मीचा मार केला, केला केला षडउर्मीचा मार केला, 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 षडउर्मीचा मार. लाथाडीला हा संसार, लाथाडीला हा संसार, संसार, संसार. विठ्ठल 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 विठ्ठल. लाथाडीला संसार केला, षडउर्मीचा मार. षडउर्मीचा मारा केला, संसार लाथाडला, जन धन आणि तन शरीराला महत्व दिलं नाही. या सगळ्या याचा परिणाम काय झाला? अति उच्च पातळीचा, अत्यंत परम असा कल्याणकारी आणि आपला इष्ट मानण्याकरता आपल्या स्वतःच्या जीवनाचं परमोत्कर्ष बिंदू ज्याला योगी मानतात, त्या मुक्तीची आम्ही अशा पद्धतीनं मिळवणी केली
नुसतं त्याला मिळवलं नाही, मिळवण्याकरता योगी झटतात, त्या मुक्तीच्या माथ्यावर डोक्यावर पाय देऊन आम्ही उभे राहिलो. आता परमार्थ तर मुक्तीसाठी करायचा आहे, पण त्या मुक्तीला प्राप्त करण्यासाठी जे योगी प्रयत्न करतात, जे माणसं झटतात, जे भक्ती करतात, महाराज म्हणतात की त्या मुक्तीच्या माथ्यावर डोक्यावर पाय देऊन आम्ही उभे राहिलो. याचं काय गमक काय आहे? याचं काही नाही, सोपी गोष्ट आहे. मुक्ती करता झटणारे योगी असतील, त्यागी असतील, तपस्वी असतील, ते सगळे मुक्ती भेटावी म्हणून भगवंताकडे जातात. पण आम्हाला मुक्तीपेक्षा जास्त भगवंताची भक्ती महत्वाची वाटते. मुक्ती नको आम्हाला, न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. कारण मुक्त जर आम्ही झालो तर पुन्हा आम्हाला पंढरीश परमात्म्याची भक्ती करता येणार नाही. आणि सांगू महाराज, प्रिय सज्जन मायबाप, जगातल्या सगळ्या गोष्टीचा धांदोळा घ्या, भक्तीमध्ये जो आनंद आहे तो कुठे नाही आहे. प्रत्येकाच्या जीवनातला अनुभव असेल. मी वैयक्तिक सांगतो आणि मी प्रत्येक ठिकाणी सांगतो, मी अनेक डिग्र्या मिळवल्या, MA, MP, नेट, सेट, MBA, NDD, BJMC, संशोधन, सगळ्या डिग्र्या मिळवा तुम्ही, PhD व्हा, काही व्हा, तुम्ही गोल्ड मेडलिस्ट बना, तुम्ही शेकडो डिग्र्या मिळवा. पण सांगू, माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांची एक ओवी वाचण्यामध्ये जेवढं सुख आहे तेवढं हजारो डिग्र्यांमध्ये नाही. ठेवा जरा एखाद्या दिवशी आपल्या सगळ्या डिग्र्या ठेवा आणि बाजूला ज्ञानेश्वरीची ओवी ठेवा. माऊलींचा एक शब्द वाचला असं वाटते सगळ्याच्या सगळ्या डिग्र्या ओवाळून टाका त्याच्यावर. का? कारण माणसाच्या जीवनामध्ये माऊलींचे शब्द हे आयुष्याला, त्या माणसाला भक्तीचा आनंद देत असतात. आणि भक्तीमध्ये जो आनंद आहे तो दुसरीकडे तुम्हाला कुठे भेटणार नाही आहे. तुम्ही पहा, भजन करणारे माणसं एवढ्या आनंदात भजन करतात, त्यांच्याकडे पाहून लाखोची संपत्ती असणारा त्याच्या मनात जळफळाट होते, हे एवढं गोड हसतेच कसं काय, कॅन्डिड फोटो चांगला येते का? त्याच्याकडे संपत्ती नाही, पण ईश्वराच्या भजनाचा आनंद त्याच्याकडे आहे. जरा हरिद्वार, उत्तराखंड इकडे जरा चक्कर मारा, त्याला ATM माहीत नाही, क्रेडिट माहीत नाही, डेबिट माहीत नाही, काही नाही, त्याचे इन्व्हेस्टमेंट नाही, म्युच्युअल नाही, काही नाही, पण ते एवढं तेज आणि एवढं त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आहे, माणसं त्याच्याकडे जाऊन त्याचा चेहरा पाहून झुरतात राजो. का? कारण तो भगवान परमात्म्याच्या भक्तीचा, त्याच्या नावाचा आनंद घेत आहे आणि जीवनातला खरा आनंद तिथं आहे. लक्षात घ्या. लूटो मजा गुरु नाम की, ऐसी बखत ना आएगी, ये माल मत्ता यार एक दिन खाक में मिल जाएगी. अपने भलाई के लिए सत्संग साधो जन्म भर, तो माल क्या संसार है, उदे चढेंगे ख्याल पर. भगवंताच्या भजनाचा आनंद घेऊन पहा. पंढरीपूरच्या वारीमध्ये गळ्यात टाळ घेऊन पावली खेळण्याचं जे तिकीट आहे की नाही, ते लकी ड्रॉनं भेटत नाही. तो लकी ड्रॉ जर कोणता असेल तर भगवान परमात्म्याची जन्माजन्माची कृपा आहे. लक्षात घ्या, ते कोणाला भेटत नाही. हा शरीर जे आहे, हे शरीर आणि हा देह जो आहे, हा भगवंताच्या भजनात लागण्याकरता भाग्य पाहिजे. काय योग साधला, कोण देव पावला, बिचाऱ्या भजनाशी लागला. त्या भगवान परमात्म्याचा अभंग गाण्याकरता, भक्तीत तल्लीन होण्याकरता जो भाग्याचा ठेवा आहे, तो जागृत झाल्यानंतर, फळाला आल्यानंतर ते भजन भेटते. आणि त्या भक्तीचा आनंद एवढा मोठा असते की तिथे काही पाहिजे नाही. विचारलं ना संतांना, सांगा तुम्हाला पाहिजे काय, त्यांनी सांगितलं काही नाही पाहिजे. ऐसा चाहू राजमय जहा मिले सबन को अन्न. छोटे मोठे माणसं सगळे एका रांगेत बसले पाहिजे, सगळ्यांना एकमेकांविषयी प्रेम वाटलं पाहिजे, याच्या आणखी काही नको, बाकी मला काही पाहिजे नाही. म्हणून मुक्तीचा सुद्धा अव्हेर केला. त्याचं प्रतीक म्हणून आम्हाला नको ते, आम्ही बाणेदारपणे उभं राहिलो. हा क्रांतिकारक वसा आणि वारसा फक्त तुकाराम महाराज दाखवू शकतात. विठ्ठल 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 विठ्ठल. परमार्थ कशा करता करायचा? ध्येय आपलं जर मुक्ती असेल तर त्या परमार्थात सुद्धा
जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या मते आनंद भेटणार नाही. त्या परमार्थातल्या मुक्तीपेक्षा सुद्धा भक्ती चांगली वाटली पाहिजे. सोप्या भाषेत सांगू, आपल्याला काहीतरी कुठंतरी जाऊन मिळवायचं आहे याचा विचार सोडून रस्त्यानं चालताना सुद्धा जीवनाचा आनंद घेता आला पाहिजे. जो माणूस काहीतरी मिळवायचं म्हणून भगवंताकडे जातो, भगवंत त्याला काहीतरी देतो, पण भगवंत स्वतः त्याच्याकडे जात नाही, स्वतः त्याचा होत नाही. भगवंत जर आपला होत असेल, आपण त्याची भक्ती करताना आनंदित होत असो, दुसऱ्या गोष्टीची आपल्याला कोणती गरज नाही. महाराज म्हणाले, तुका म्हणे आता. आता म्हणजे मागची सगळी भूमिका अभंगाची. हे सगळं केल्यानंतरच मुक्तीच्या डोक्यावरती पाय देऊन आम्ही उभे राहिलो. बाकीच्या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या बळीवंत असणाऱ्या भगवंताची भक्ती केल्यानंतर. या सगळ्या अभंगाचं थोडक्यामध्ये सार सांगू, जीवनामध्ये बलवान बनण्याचा एकच मार्ग आहे. त्या मार्गाचं नाव परमार्थ आहे. आणि परमार्थ म्हणजे काय? काही नाही. परमार्थ म्हणजे हे सगळं जे डोळ्यानं दिसते हे चिन्ह आहेत, इंडिकेटर्स ओनली. फिलॉसॉफी इज अ डिफरंट. हे जे चिन्ह आहेत, हे चिन्ह असो अथवा नसो, पण त्याच्या स्वभावामध्ये गोडवा तेव्हा येतो, लक्षणं तेव्हा येतात ज्या वेळेला तो खऱ्या परमार्थाच्या वाटेनं चालतो. सज्जनांनो, आपण परमार्थातला आनंद लुटण्याकरता बळीवंत असणाऱ्या भगवंताला शरण गेलो पाहिजे. आमचे महाराज लोक, कीर्तनकार सगळे सांगतात, माझंही सांगणं ते कर्तव्य आहे. सांगू तुम्हाला, आयुष्यामध्ये काहीही कोणतंही व्रत आपल्या ज्यानं केल्या जाईल अथवा न केल्या जाईल, वैष्णवांचे 29 व्रत जे सांगितलेले आहेत, वैष्णवांचे 29 व्रत जे सांगितलेले आहेत ते केले पाहिजे. त्यातलं प्रमुख एकादशी व्रत आपल्याकडून झालं पाहिजे. पंढरपूरला गेल्याशिवाय माणसानं राहू नये. सोनोपंत मामा असं म्हणायचे श्री गुरु, की माणूस जन्माला आला की त्यानं पंढरपूरला जावं, आणि जो पंढरपूरला जात नाही त्याला माणूस म्हणू नये. विठ्ठल तुम्ही म्हणाल तिथं भेटते काय? विचारा ना त्याला, त्याच्याकडे काय आहे? काही नाही आहे त्याच्याकडे, पण त्याच्या अंतकरणामध्ये भक्तीचा आनंद आहे. त्या वाटेनं गेलं पाहिजे. त्याच वाटेनं फक्त आनंदाची प्राप्ती होते, माणूस बलवान होते. मग हे सगळे इतर जे बल आहेत, हे सगळे बळ मिळवायचे नाही का? मिळवायचे आहेत. पण एक गोष्ट ध्यानात ठेवायची, हे मजची स्तव जाहले परी म्या नाही केले, हे जेने जाणितले तो सुटला गा. सगळं असावं माणसाकडे. मी नेहमी असं म्हणत असतो, बुवा माणसाजवळ सगळं पाहिजे. मोठा बंगला पाहिजे, मोठी गाडी पाहिजे, लेकरं बाकरं टेड्डी बेअर सारखे गोल गुटुक सगळं पाहिजे माणसाकडे. पण सगळं असताना माणसानं बंगल्याच्या बाहेर यावं, अंगणात उभं राहावं, हात बांधून मोठ्या बंगल्याकडे पाहावं, आपल्या लेकरांकडे पाहावं, आपल्या मोठ्या गाडीकडे पाहावं. एक गोष्ट ध्यानात ठेवावी, याचा मालक मी नाही आहो, आय एम कस्टोडियन ओनली. आपलं सातबाऱ्यावर काही वर्षासाठी नाव चढवलेलं आहे, त्याच्या पलीकडे आपला रोल नाही. मग हे मिळवायचं कशा करता? हे मिळवायचं जीवनातल्या आपल्या आयुष्यातल्या काही अडचणी सोयीस्कर व्हाव्या, त्या निघून जाव्या, सरळ जीवनाचा मार्ग व्हावा त्याकरता. खर्चावं कशा करता? खूप पैसे मिळवले ते चांगल्या मार्गामध्ये खर्चण्याकरता मिळवावे. खूप रूपवान दिसावं, पण पंढरीश परमात्म्याच्या भजनामध्ये धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, असं भाग्यवान आपलं जीवन बनलं पाहिजे. आपल्या शरीरामध्ये खूप बळ असलं पाहिजे, पण ते टेलर करून, शर्ट अल्टर करून ट्रायसेप बायसेप दाखवण्याकरता नाही, कोणाच्या तरी आयुष्याला शेप देण्याकरता. असली पहलवान वो नहीं जो किसी को नीचे गिराता है, सच्चा पहलवान वो होता है जो नीचे गिरे हुए आदमी को खड़ा करता है. आपल्याकडे खूप संपत्ती असावी, खूप बळ असावं, खूप विद्वत्ता शालीनता असावी, पण या सगळ्यांचा उपयोग त्या गोष्टीसाठी व्हावा. जीवनामध्ये संतांनी त्या एका गोष्टीकडे अंगुली निर्देश केला, वारंवार सांगितलं. माऊलींच्या शब्दात सांगू, का षडस खापरी वाढिले, वाढवणी चोहटा ठेविले, ते सुनियाचे उपेगा आले जिया परी, निंब निंबुडी मोडून आला, तरी कावळी आसीच सुकाळ झाला, भक्ती विन वाढिन्नीला दोषा लागी, मोरा अंगी असेसे बहु पिसे, परी एकली दृष्टी नसे तियाचे परी. काही आलं का लक्षात? नशीन आलं तर काळजी करू नका. मी कशासाठी आलो इथं? विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माऊली म्हणतात पंचपक्वान्नाचं ताट बनवलं. माता भगिनींनी ऐका, पंचपक्वान्नाचं ताट बनवलं. आजकाल एक नवीन शोध लागला. पदार्थ कोणताही बनवायचा असला, आता सासूला विचारायचं काम नाही, कोणत्या बाईला विचारायचं काम नाही. बाया मोबाईल उघडतात, जिला स्पेलिंग लिहिता येत नाही ते माईकला टच करते, ढोकळा कैसे बनाए. मग ते तिकडून एक बाई येते, पीठ लीजिए उसमें पानी डालिए, बनाए ढोकळा खिलाए बोकळा. विठ्ठल कोणताही पदार्थ बनवायचा असो, बनवले सगळे पदार्थ. हे ज्ञानेश्वरी आहे, फक्त आपल्याला समजली पाहिजे म्हणून इकडे येऊ. सगळे पदार्थ बनवले, पंचपक्वान्नाचं ताट सजवलं. रोल टच फ्लॅट होता तिचा, खाली उतरली, चौकात गेली, चौकात ताट ठेवून दिलं. आता मला सांगा, शहराच्या मुख्य चौकात जर पंचपक्वान्नाचं ताट नेऊन ठेवलं तर घरचा नवरदेव जेवते का देव जेवते? चांगला स्वयंपाक केला तर पहिल्यांदा कोणाला दाखवावं लागते? देवाला. काही काही जण डायरेक्ट नवरदेवाला. पण तिनं नवरदेवालाही दाखवला नाही, देवालाही दाखवला नाही, चौकात ताट आणून ठेवलं. माऊली म्हणतात का षडस खापरी म्हणजे ताटात वाढिले, ते आणून चोटा ठेविले. ते चौकात आणून ठेवलं. देव जेवते का चौकात? बोला ना. तुम्ही काही घाबरले का? बीपी लो वगैरे काही? विठ्ठल देव जेवत नाही, नवरदेव जेवत नाही. ते सुनियाचे उपेगा आले, जिया परिगा. सुनिये म्हणजे कुत्र. माऊली म्हणतात ताट पंचपक्वान्नाचं आले का? पण पंचपक्वान्नाचं ताट चौकात नेऊन ठेवलं तर कुत्र त्याच्यात तोंड घालते. तसं माझ्या भगवंतानं तुला हे पंचपक्वान्नाचं ताट दिलं. ताट आहे हे महाराज, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. हे पंचमहाभूताचं ताट जर पंढरपूरच्या वाटेनं नेलं नाही, भजनात नेलं नाही, तर म्हातारपणी याचे हाल कुत्रे खाल्ल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल माऊलीची भाषा एवढी सोपी आहे का? काही काही जणांना शब्द पाहून गोड वाटते. नाही नाही नाही. सज्जन माणसन महात्मे लोक शब्दामध्ये शिवीचा उपयोग करत नसतात, पण ते शहाण्याला शब्दाचा मार देत असतात. माऊली म्हणतात जसं ताट पंचपक्वान्नाचं आहे, पण चौकात नेलं तर उपयोग नाही. मोरा अंगी असेसे. मोराला हजारो पिसा आहेत, पण त्या मोराच्या प्रत्येक पिसावर असणारा एक एक डोळा आहे ना, ते सगळे डोळे ठेवा शाबूत त्याचे, पुढचे 2 डोळे फोडून टाका. माऊली म्हणता मागच्या मोराच्या पिसाच्या डोळ्यानं समोरचा रस्ता दिसते का? नाही. पुढे उदाहरण दिलं, पैसा त्या हिवराची सावली, हिवराच्या झाडाखाली सावली आहे, पण सज्जन बसते का? नाही. निंबाच्या झाडाला हजारो निंबोळ्या आहेत, पण कोणी असं म्हणते का आज निंबोळ्याचं शरबत पाजतो? माऊली म्हणतात नाही. तसं जीवनामध्ये धन माल संपत्ती सगळं, डिग्र्या नोकर चाकर व्रत वैकल्य क्रिया नेम धर्म तप अनुष्ठान काही करा, पण भगवान परमात्म्याला प्राप्त जर केलं नाही, बळीवंत असणाऱ्याची भक्ती केली नाही, तुमचं जीवन व्यर्थ आहे. विठ्ठल 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 आम्ही त्या भगवान परमात्म्याची भक्ती करावी. त्याकरिता साधं आणि सोपं तत्वज्ञान तुम्हाला सांगू. जीवनाचं एकच, मला जे वाटते, मी ज्ञानी माणूस नाही, मी मोठा कीर्तनकार नाही, पण मला जे वाटते ते सांगतो. 3 गोष्टी 3 जागेवर ठेवा, आयुष्य कधी विस्कळीत होणार नाही. ग्रंथ पंत सब जगत के बातें बतावे 3, मुख में राम हृदय में दया तन सेवा में लीन. 3 गोष्टी कराओ. मुखामध्ये राम ठेवा. राम म्हणजे काही काही दररोजच म्हणते राम 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 नाम जप ना. नाही नाही, तसं नाही. मुखात राम असणे म्हणजे या वाणीतून असे शब्द बोला की सगळ्यांना आनंद वाटला पाहिजे. आपण एखाद्याच्या घरी गेलो, मोठा बंगला असला तर आपण काय म्हणतो? बंगला मोठा आहे हो, पण काही राम वाटत नाही तिथं. एखाद्या जागेवर करमलं नाही तर माणूस राम वाटत नाही म्हणते. त्या न्यायाने या मुखात राम असणे म्हणजे या वाणीतून असे शब्द बोलणे का समोरच्याला ऐकून चांगलं वाटलं पाहिजे. पैसाचा निमवाळ मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. माऊली म्हणतात माणसानं असे शब्द बोलायचे. ऐसी वाणी बोलिये
मन का पाखोय. माणसाच्या मनाचा ठाव घेतला पाहिजे असे शब्द बोलावे. काही काही माणसं एवढे गोड बोलतात, असं वाटते यानं बोलत राव आपण ऐकत राव. काही काही जण एवढे सुंदर शब्द बोलतात, असं वाटते अर्धा किलो कापूस आणाव, 2 पाव किलोचे गोळे कराव, कानात लावून घ्याव, असे शब्द बोला. माऊली बोलले, कल्पना करा तुम्ही 50-60 लोक मावतात त्या मंदिरात, त्या पैजखांब मंदिरात. पण माऊलींनी ओवी म्हटली असेल 700 वर्षापेक्षा जास्त काळ झाला, आजही आठवलं तर रोमांच उभा राहते. काय बोलण्याची भाषा असेल. बोलू ऐसे बोल, असे शब्द बोलले पाहिजे. मुख में राम. तुम्हाला सांगू 90% आयुष्य विस्कळीत होण्याचं एकमेव कारण कीर्तन अँड कंटेम्पररी इश्यू इज इक्वल टू लाईफ सोल्युशन. दॅट इज कॉल्ड ओरिजिनल वारकरी कीर्तन. विठ्ठल 90% आयुष्य विस्कळीत होण्याच्या मार्गात कशामुळे? घरामध्ये कोणी चांगलं एकमेकाला बोलत नाही म्हणून. लक्षात घ्या. बोलण्याचा एक सुनेनं स्वयंपाक केला, चांगली भाजी बनवली, म्हातारा जेवायला बसला, म्हाताऱ्यानं जेवता जेवता पहिला घास घेतला, भाजी गिजी केली, पण माया बुडी सारखी जमते काय भाजी. मग स्वयंपाक खोलीतली आधुनिक BSc ग्रॅज्युएट असणारी सून म्हणते, बरं आज संध्याकाळी तुले निर्जला एकादशी देतो. बोलण्याचे शब्द चुकले. घरामध्ये भांडणं का झाले? कारण की एकमेकांना शब्द कसे बोलावे याचं तारतम्य राहिलं नाही. मुख में राम. बरं नुसतं मुख में राम, काही काही गोड बोलते मी सांगितलं तसं, पण हृदय में दया, हृदयात दया नसेल. काही काही म्हणते तुम्ही चांगलं काम करता, आम्ही आश्रम चालवतो, काही मुलांचा 1 रुपया घेत नाही त्यांच्याकडून, 15-20 मुलं आहेत शिकायला, तर तिथं येतात काही लोक, वा महाराज काय सुंदर काम केलं तुम्ही, मस्त. एवढा गोड बोलते, असं वाटते जाताना 5000 एक दक्षिणा देते, वर्गणी देते. जाताना तो आपल्याला म्हणते थंड पाणी आहे का कॅनचं? आपण ग्लासभर पाणी द्या, गट गट पेते, जय हरी, तुम्ही तुमच्या घरी ना आम्ही आमच्या घरी. हृदयात जर दया नसेल, कोरडे शब्द काही करणार नाही. नामदेव महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, झोपडपट्टीतलं लेकरू दिसलं, असं कळेवर उचललं उन्हाळ्याच्या दिवसात, स्वतःच्या घरी नेलं नामदेव महाराजांनी. अंगावर कपडा नाही लेका, बाबानं कपडा शिवला नाही. आहे महाराज, पण माझ्या बाबानं एकच सदरा शिवला. तुझ्या अंगाचे चटके पाहवल्या जात नाहीत. मशीन पुढे उभं केलं, रात्री माझी शिवी, दिवसा माझी शिवी, वृत्ती सदा शिवी मग्न राय. आणि स्वतःच्या कमाईतला कपडा काढला. ऐका, संत कोणाला म्हणावे? नामदेव महाराजांनी त्याच्या मापाचा सदरा शिवला, बटणं लावले माझ्या मायबापांना, आणि बटणं लावल्यानंतर गालावरून 2 हात फिरवले, स्वतःच्या लेकराचा लाळ करावा तसा लाळ केला, आणि अश्रूच्या धारा लागल्या डोळ्याला. आणि नामदेव महाराज म्हणाले, मगाशी उन्हाच्या चटक्यानं तुझ्या जीवाची लाही लाही होत होती, तेव्हा तुझ्या चेहऱ्याकडे मला पाहावं वाटत नव्हतं. नवीन सदरा घातल्यानंतर कसा माझ्या विठोबा सारखा दिसत आहेस. ज्यांना झोपडपट्टीतल्या लेकरात सुद्धा विठोबा दिसतो त्याला म्हणतात हृदय में दया. ज्यांना हाती घेऊन तूप वाटी, बिना तुपाची पोळी खाल्ली नाही पाहिजे असं वाटते, त्याला म्हणतात दया. ज्यांना बहुजनाच्या पंक्ती जीव घालावं वाटतात, नादबाबांनी फक्त तुपाची धार वाढली नाही, समतेच्या पंक्तीला आत्मीयतेचं तूप वाढणारे नादबाबा, याला म्हणतात दया. हृदय में दया. आणि नुसतं हृदयात दया नाही, ते दयेचं इम्प्लिमेंटेशन, हाऊ टू इम्प्लिमेंट, अंमलबजावणी, तन सेवा में लीन, हे शरीर सेवेमध्ये झटलं पाहिजे. नाहीतर आयुष्यात काही केलं तरी काही होणार नाही. यह संसार है लोभ का हंडा, जीवन भर नहीं भरता है, जितना जितना अनासक्त हो निर्मल प्रेम बहेगा, चित्त परम पुनीत बनेगा जब प्रभु शरण में होगा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. शरीराचं बळ, इतर सगळे बळ, त्या सगळ्या बळांपेक्षा भगवंताच्या
त्या बळीवंताच्या भक्तीचं बळ आमच्यामध्ये येवो असं महाराजांचं जे म्हणणं आहे. त्याच्यात 3 चरणामध्ये संसाराचं बळ कसं आहे, व्यवहाराचं बळ कसं आहे आणि शेवटच्या चरणामध्ये भक्तीचं बळ कसं आहे याचं प्रतिपादन महाराजांनी केलं. आयुष्यामध्ये आपलं जीवन ज्ञानेश्वरी गाथा, ग्रामगीता, नाद भागवत हे ग्रंथ वाचल्याशिवाय व्यर्थ जाऊ नये. आयुष्यामध्ये संतांचे शब्द न वाचता जो वाचला तो वाचण्याच्या योग्यतेचा नाही. आलं का लक्षात? आणि संतांचे शब्द वाचता वाचता जो गेला तो या जगामध्ये वाचला, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जगला. संत निघून गेले, संतांनी आपलं हृदय ग्रंथाच्या रूपाने ठेवलं. तरुण पोरांनी, म्हाताऱ्या लोकांनी, जाणत्यांनी हे अभ्यासलं पाहिजे. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबाराय यांच्या आयुष्याची साधना त्यांचे शब्द आहेत, त्या शब्दांच्या दिशेनं वाटचाल केली पाहिजे. सन मराठी परिवाराने, वाहिनीने हा सुंदर असा सोहळा निर्माण केला. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली लिहिले पुरे वेडी वाकुडी उत्तरे. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही उच्चारिला अधिकार म्या पुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. का म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, आदिशक्ती मुक्ताबाई की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.